गाइस, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर कसे आहात सर्व? मी मयुरी मंगेश नानपटे तुमचं स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज आहे 14 एप्रिल. प्रथम सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज एक असं रिझन आहे, मी चालली एका मास्टर क्लासला. म्हणजे तुम्हाला माहिती पण असेल किंवा तुम्हाला माहिती सुद्धा नसेल की मी एक मेकअप आर्टिस्ट आहे, ब्युटिशियन आहे, नेल आर्टिस्ट वगैरे ह्या सगळ्या फील्डमध्ये आहे. म्हणजे ब्युटीच्या सगळ्या फील्डमध्ये आहे. आणि मेकअप आर्टिस्ट पण मी बरेच वर्षापासून आहे, करते सुद्धा. ज्यांना कोणाला माहिती असेल ते इंस्टाग्रामला फॉलो करत असेल तर त्यांना माहिती असेल. तर आज आहे मास्टर क्लास. मला त्या अतुरेन सरांचा मास्टर क्लास करायचा होता आणि मला वेळ पण भेटत नव्हता आणि त्यांचा मास्टर क्लास नव्हता. तर आजपासून मास्टर क्लास चालू होतोय. तर मी त्याच्यामध्ये आज इन्व्हॉल्व झाली आहे, इनरोल केलं आहे त्याच्यामध्ये. तर आता मी चालली आहे डोंबिवलीला. मला डोंबिवलीला मास्टर क्लाससाठी जायचं. तर मग मी बोलली आज ब्लॉग होऊन जाऊ देत, कारण की आज 14 एप्रिलसुद्धा आहे, जयंती आहे बाबांची. आणि मी क्लासला चालले तिकडे वगैरे, कारण की क्लास हे सारखं सारखं करावं लागतं मास्टर क्लास. कारण की मी ऑलरेडी क्लास केला आहे. अमृता मेकअप आर्टिस्ट अमृता मॅडम आहेत ज्या, त्यांच्याकडे मी क्लास केला आहे. आणि त्यानंतर मग हे असे छोटे मोठे क्लास करते, कारण की जसं जसं अपडेट होतात ना सगळ्या गोष्टी, तसं मग आपल्याला पण अपडेट राहावं लागतं. कारण की सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी जशा आपण इंस्टाग्रामवरनंच ऑलमोस्ट आता इंस्टाग्रामवरनंच सगळ्या छोट्या छोट्या न्यू ट्रेंड चालू होतात. जर कोणी आज हा मेकअप केला तर मग त्याचा ट्रेंड चालू होतो की हा मेकअपचा ट्रेंड आहे आता. तसं त्यासाठी बोलली की मला पण अपडेट व्हायचं आहे, थोडंसं काहीतरी करावं लागतं, अपडेट व्हावं लागतं. तर मी अपडेट व्हायला चालली आहे. तर मी चालले, पेरू चालले आणि दीपिका चालले. आम्ही सगळ्या मेकअप आर्टिस्ट आहोत. तर मग एकाने मला माहिती पडलं तसं मी त्या दोघींना सांगितलं, कारण की अपडेट झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी. आणि मी नॉलेज घेऊन ह्या लोकांना सांगणं किंवा ते लोक नॉलेज घेऊन मला सांगणं हे खूप डिफरंट येतं. त्यामुळे स्वतः तिकडे असणं गरजेचं असतं ॲज अ मेकअप आर्टिस्टवाल्यांना. तर आता मी आंघोळी वगैरे जस्ट केली आहे आणि व्हाईट वेअर करायचं. व्हाईट म्हणजे माझ्याकडे व्हाईट असे कपडेच नाहीत, कारण की व्हाईट माझ्याकडे टिकतच नाहीत. व्हाईटचे पूर्ण लगेच घाण होऊन जातात, कारण की मी माझं बसणं, उठणं, चालणं, झोपणं हे काही कसं पण असतं आणि नंतरला मग नाही टिकत ते माझ्याकडे. तर मग मी व्हाईट नाही आहे, हा थोडासा क्रीममध्ये आहे. आणि आजची थीम आहे 14 एप्रिल निमित्त की व्हाईट ड्रेस कोड घालायचा आहे आणि ट्रेनने जायचं आहे. मेन मोठी गोष्ट म्हणजे ट्रेनने डोंबिवलीला जायचं आहे, कारण की डोंबिवली हा लोकेशन आहे. तर मी बाईक वगैरे घेऊन जाऊ नाही शकत. गोवंडी स्टेशनला दीपिका भेटणार आहे आणि कुर्ला स्टेशनला पेरू भेटणार आहे. पेरू कुर्ला आणि शेंबूरच्या मध्ये राहते, तर तिला कुर्ला बेस्ट जवळ आहे. तर असं चालली आहे मी. आणि थोडंसं मेकअपच्या गोष्टीमध्ये अपडेट व्हायचं आहे मला, अपग्रेड व्हायचं आहे मला. तर मग मी थोडंसं अपग्रेड होते आणि भेटते, बघू कसं काय होतं हा मास्टर क्लास. आणि तुम्हाला भेटते आणि थोडंसं मग डोंबिवलीला शॉपिंग पण करेन, कारण की माझ्या बेस्टीचं लग्न येतो आहे. श्रुती आणि प्रतीकचं लग्न आहे. तर मी आउटफिटच अजून काही घेतला नाही किंवा काहीच केलं नाही. आणि मोजकेच 8 दिवस राहिले, तर 8 दिवस पण नाही, 6-7 दिवस राहिलेत आणि माझं काहीच रेडी नाही आहे. आणि बघू कसं काय होणार आहे. तुम्ही सोबत राहा. आणि आपले 8,000 सबस्क्रायबर झालेत यूट्यूब चॅनलवर. मी असं इमॅजिन नव्हतं केलं की एवढं सगळं होणार आहे किंवा एवढं काय करायचं आहे. असं तसं लवकरात लवकर 10K पण होतील. तर थँक्यू सो मच त्याबद्दल. तुम्ही प्रेम देताय मला, जसं अमनला प्रेम देताय तसं मला प्रेम देताय. अमनमुळे ऑब्व्हियसली सगळ्या अमनमुळे प्रेम भेटतं मला. पण खरंच थँक्यू सो मच. असेच सोबत राहा, असंच खूप सारं प्रेम करत राहा. आणि आपण आता कंटिन्यू करा, हा ब्लॉग पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की मी कोणाकडे मास्टर क्लास वगैरे केलं, असं काय, किंवा कुठे चालले, काय ठिकाणे, काय तिकडे होतात. कारण की जे सर आहेत ना ते जय भीम आहेत. तर मग त्यानिमित्त त्यांनी आज क्लास वगैरे आजपासून चालू केला आहे. आणि त्यांनी नवीन स्टुडिओ अकॅडमी ओपन केली. तर अकॅडमी एवढी सुंदर आहे ना, तर तुम्ही सोबत राहा, तुम्ही बघाल शेवटपर्यंत हा ब्लॉग पहा. आणि आपण आता भेटूया डायरेक्ट स्टेशनला गेल्यावर, कारण की खाली आहे ना सगळीकडे, आमच्या बिल्डिंगच्या सगळीकडे, पूर्ण माझ्या एरियामध्ये जयंतीनिमित्त सगळीकडे स्टेज वगैरे बांधले सगळीकडे. आणि खाली बघू, मी दाखवायला भेटलं तर मी दाखवेन, कारण की मे बी सगळं रश वगैरे आता सगळं असेल जयंतीनिमित्त. रात्रीपासून जयंती चालू झाली आहे. तर बघू काय कसं काय होणार आहे आजचा ब्लॉग, मला काहीच माहिती नाही. पण आपण चालू केलं तर आपण सोबत राहूया. आणि आता आपण भेटूया थोड्या वेळात. नाश्ता करायला या, नाश्ता करते. आणि आज अमनचे तर 12 तारखेपासून शो आहेत कंटिन्यू. 12 होतं, 13 म्हणजे कालचा दिवस होता. काल 2 शो होते. आज त्याचा मोठा शो आहे.
तर बिचाराला फुरसत नाही आणि तो सकाळी झोपला काहीतरी आता 7 वाजता. तर त्याची तर लाईफ वेगळीच आहे. तर तो शो आज असेल, तर आपण नाश्ता करू आणि निघू. पोहे, चहा, बिस्किट. निघाली आता स्टेशनला जाऊन भेटूया डायरेक्ट. हे वाईट आहे तुझं. कसं वाटतं आधी येऊन थांबल्यावर? किती वेळ थांबली? 4 ट्रेन गेल्या. मी जेव्हा येऊन थांबते तेव्हा नेहमी हे लोक लेट येतात. मी आज लवकर लेट आली आणि लवकर आले. पूर्ण वाईट घालणार आहे. माझ्याकडे पूर्ण व्हाईट प्लेन कुर्ता आहे, तो मी 15 ऑगस्टला घालते. आता कशाला काय बोलू नको. तुमचं 15 ऑगस्ट वाटतंय? काय नाही वाटत. 15 ऑगस्ट मम्मी बोलते तू नाही ना खाली हिरवा लेंगा घाल, हिरवा लेंगा घाल. आज तर हद्द पार केलं. ऑटो, घरातून येतात पण ऑटो, ट्रेन. आज गाडीला सुटतो. आज गाडीला सुट्टी आहे. शूट करायसाठी इथे कंटिन्यू सॉंग्स चालू आहेत, त्यामुळे शूट असं म्यूटवर असते. तर आता पोचलो आणि भारी स्टुडिओ किधर कुछ भी होने दे, हमें खाना है. किती काय संडे में छुट्टी लेते हैं, वो छुट्टी का भी श्रेय उन्हीं को जाता है. उन्हीं के वजह से ऍटलीस्ट त्या ठिकाणी कॉर्पोरेट किंवा आपले जे सरकारी भाग आहेत तिथे जे काही नियम लागतात आपल्या संविधानाचे, त्या ठिकाणी जी संडेची सुट्टी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे. ऐसी कोई भी फाउंडेशन उठा के डार्क नहीं होता है. डार्क में भी कई सारे अलग अलग टोन जाते हैं. एकदम डिटेल में ऐसे काम करना, मतलब प्रॉपर अंडरटोन के साथ काम करना, और ये तब आपको समझ में सर लॅश ग्लू कोणता आहे? लॅश ग्लू लॅशेस है मैनेजमेंट.
चपलम चपलम. PEC का डिस्ट्रिक्ट है, मला माहिती आहे एक्स्ट्रा टाळ्या. Five minutes later. लंच ब्रेक त्यांच्याकडनंच आम्हाला लंच प्रोव्हाइड केलं. आणि बसायला जागा उभं राहून खायला जागा आहे, पण आम्हाला उभं राहून खायचं नाही म्हणून आम्ही सीटवर बसलो. 12 seconds later. हमें तुम बिन कोई जचता नहीं, हम क्या करें, तुम ही कह दो अब है जाने अदा, हम क्या करें. कसं वाटतंय तुम्हाला ग्रुप मेकअप? टचअप करू थोडासा. पण हिचा तो आला बोलते के साथ साथ ग्रूम मेकअप भी हमें आना जरूरी है. आणि सर तर एक नंबरची हँडसम. छान दिसते, गोरी दिसते.
संपलेला असतो. झाला आमचा क्लास आणि आता सगळ्यांसोबत फोटोज वगैरे काढायचे, त्यासाठी थांबलेलं. नाचून पण चालू आहे, थोडीशीच नाचली, जास्त नाही नाचली. ही जास्त नचते, हिचं लक्ष भरतीकडे होतं. म्हणजे आज ती असं लक्ष देऊन मेकअप बघू. त्याच्यासोबत फोटोज काढू आणि मग साड्या घ्यायला जायचं तिला. तिला घरी जायचं. जा ना मग जा. एवढं टाइमपास करायचं. लाज वाटते. क्लास संपलाय, खाली पाणीपुरी वगैरे वाला दिसतं, पाणीपुरी खातो. पाणीपुरी खाला आणि शॉपिंग करायला जा. अरे तू बनव ना, आईला का सांगतोय? तू बनव ना. दीदी ना हिरे साड्या घ्यायला आल्या. साडी घेतोय, लग्नाची शॉपिंग चालू आहे. माझ्या नाही, श्रुतीसाठी. एक होती परी आपापल्या घरी. पेरुनी मला खूप काय काय खाऊ दिलंय बघा. मस्क मेलन मला खूप आवडतो, मस्क मेलन. आणि तिला पण, तर तिने मला मस्क मेलन पण दिलं घेऊन. आणि साड्या घेतल्यात 2. मस्क मेलन घेतलं, फणस घेतलाय. फणस पैसा का पगार झालाय. उधळवते वगैरे, पैसे उधळवते. आता रिक्षा भेटते की नाही माहिती नाही, इकडे रिक्षा भेटते तर जाईल. आणि हा पेरूचा फोन आहे, पेरूच्या फोनच्या मागे कवर बघा कधीपासून आहे. चला 6 hours later. तर मी आता म्हणजे मगाशी आली, घरी आली आणि खूप दमली होती, तर मी झोपली. तर झोपून मी बोलली अरे व्लॉग शूट करायचा राहिलाय. तर मग आता असा झाला आपला आजचा दिवस, पूर्ण दिवस. आणि खूप वेळा असं दमल्यासारखं झालं होतं की फिरून किंवा असं मी एवढं बाहेर ट्रॅव्हल करत नाही त्यामुळे. तर आणि नवीन नवीन टेक्निक शिकली, नवीन नवीन प्रोडक्ट्स पाहिली, आज खूप साऱ्या बऱ्याच गोष्टी केल्या. आणि असे ना मास्टर क्लासेस करावे लागतात, कारण की नवीन ट्रेंड काय चालू आहे ना मार्केटमध्ये हे आपल्याला कळत नाही जिथपर्यंत आपण बघत नाही तिथपर्यंत. त्यासाठी मास्टर क्लास केला होता मी आजचा जो केला. तर नवीन अपडेट झाली आहे, मी नवीन नवीन प्रोडक्ट आणि नवीन सगळ्या गोष्टी म्हणजे नवीन नवीन गोष्टीची माहिती भेटली आहे मला. तर आणि आता मेन ब्रायडल सीझन चालू आहे, एप्रिल मे आणि त्यानंतरचे जे असतील ते. सो कोणालाही बुक करायचं असेल ॲज मेकअप आर्टिस्ट मी, तर कोणाचं लग्न असेल, कोणाचं बेबी शॉवर, मेकअप, सायडर्स, ब्रायडल्स, काही पण, तर आपला खाली ID मेन्शन दिला आहे किंवा इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही मला DM करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला ID नंबर ह्या दोन्ही गोष्टी आहेत. तर कॉल करायला विसरू नका जर कोणाला करायचं असेल तर बुकिंग्स ओपन आहेत आपल्या. तर असा झाला आपला आजचा ब्लॉग आणि असं झालं आपली क्लास. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तेचपर्यंत टाटा बाय बाय, खतम गया.